इतर म्हणजे तिथे विशाल पाटील सांगलीमधून आघाडीवर। तर सांगलीमध्ये विशाल पाटील हे तब्बल 11,000 मतांनी आघाडीवर आहेत। सांगलीमध्ये संजय काका पाटलांसाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा धक्कादायक निकाल आपल्या समोर येऊ शकतात। सांगलीमधून विशाल पाटील 11,000 मतांनी आघाडीवर। नक्कीच तर वरचे आकडे सातत्याने बदलत आहेत। एनडीए सध्या 271 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी 218 जागांवर सध्या आघाडीवर आहे। स्मृती इराणी नामदेव किरसान 1500 मतांनी आघाडीवर। नामदेव किरसान हे 1500 मतांनी सध्या आघाडीवर आहे। महत्वाची बातमी आपण पाहतोय, अमेठीमधून स्मृती इराणी पिछाडीवर आहेत। अमेठीमध्ये 2019 मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता, मात्र आता स्मृती इराणी अमेठीमधून पिछाडीवर आहे। पाटील आघाडीवर। तर अकोल्यामधून अभय पाटील हे सध्या आघाडीवर आहेत। महत्वाची बातमी, अनुप धोत्रे हे सध्या पिछाडीवर आहेत। अमेठीमधून स्मृती इराणी पिछाडीवर आहेत। अमेठीमधून स्मृती इराणी पिछाडीवर, भाजपसाठी एक मोठा धक्का। नक्कीच तर राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी सध्या अमेठीमधून पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर एनडीए 273 आणि इंडिया आघाडी 218 जागांवर आघाडीवर। वर्धा मतदारसंघातून अमर काळे 400 मतांनी आघाडीवर। तर वर्ध्यामधून आता अमर काळे आघाडीवर पाहायला मिळतात। 400 मतांनी त्यांनी आघाडी घेतली।